या किती दिवस आपल्या जवळ राहणार आहे हो? गुरुवारी सांगू लागले प्रत्येकाला एक दिवशी जायचंय. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आपलं काहीच नाही, प्रत्येकाला टाकून जायचंय. आणि असणार तो विधी करायचाय, उत्तर क्रिया करायची आहे. मग काय करायचंय? आता मुलगा नाही, गादीवर बसवायला वारस पाहिजे ना जवळ. आता जो मृत असणारा राजा आहे त्या प्रेताला अग्नी संस्कार करण्याच्या अगोदर घरातला राजा मुलगा गादीवरती बसवावा लागेल, नंतर त्याची उत्तर क्रिया करायची आपल्याकडे पद्धत आहे ना. तदनुसार भरताला आणि आता भरताला बोलवण्यासाठी पाठवायचा विचार करू लागले. इतक्यामध्ये असणार त्या प्रेताला एक लाकडाची नाव आणलेली आहे. नावेमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये असणारं राजा दशरथाचा प्रेत ठेवलेला आहे. ठेवल्यानंतर वशिष्ठ महाराज सांगतात, दोन आपल्याकडले सैन्यांना सांगितलेलं आहे जावा म्हणले, आणि तुम्ही जाऊन भरताला आणि शत्रुघ्नाला त्यांच्या आजोळावून बोलवून घेऊन या. त्यांनी रथ सज्ज केला आणि भरताला बोलवण्यासाठी ते निघाले त्यांच्या आजोळाकडे. आता भरताची अवस्था आजोळी अशी झालेली आहे, रात्री झोप लागली आहे. झोपीमध्ये एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये असणारी एक विधवा असणारी सुवासिनीचं रूप घेऊन काहीतरी काळं वस्त्र परिधान करून काहीतरी अनहोणी झाल्यासारखं अशी वागू लागलेली आहे. दुष्यंत अशा प्रकारचं स्वप्न पडल्यावर चिरकून उठला. भरत आरडाओरड करू लागलेला आहे, काय झालं असेल, काय झालं असेल. भरताचे मामा उठून बसले. भरतांना विचारू लागले, भरता काय आवाज येतोय रे, काय झालंय. युद्धजित नावाचे मामा होते भरताचे. बरंच सांगू लागलंय, मामाजी मला स्वप्न वाईट पडलेलं आहे. स्वप्नामध्ये नाही त्या प्रकारचं अनेक मला चित्र दिसू लागले. काहीतरी अयोध्येमध्ये माझ्या झालंय असं मला वाटतंय. मामा म्हणतात, अरे वेड्या, कुठं स्वप्नातलं खरं असतंय का? काहीतरी स्वप्न पडलं म्हणजे ते खरंच नाही बाबा. मी ज्यावेळेस माझ्या गुरुकडे मी विद्या घ्यायला गेलो होतो ना, वशिष्ठ महाराजाकडं, त्यांनी मला कोणत्या स्वप्नाचा कोणता अर्थ ते मला खरं सांगितलेलं आहे. पहिल्या प्रहरात पडलेलं स्वप्न त्याचा अर्थ काय, दुसऱ्या प्रहरात पडलेलं स्वप्न त्याचा अर्थ काय, मध्यरात्री पडलेलं स्वप्न त्याचा अर्थ काय, ब्रह्ममुहूर्तामध्ये पडलेलं स्वप्न त्याचा अर्थ काय, आणि त्याचे शुभ शकून कोणते आणि अशुभ शकून कोणतं ते सगळं ज्ञान मी प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या लक्षात सगळं आहे. भरताची अवस्था दयनीय झालेली आहे. भरत शोकामध्ये बुडाला. इतक्यामध्ये असणार दोन सेवक, आम्ही अयोध्येहून आलोत म्हणून सकाळी सकाळी असणारे ते त्या महालामध्ये प्रवेश केला. वेळ नाही बरं का आपल्याकडं, एक आणखीन बरंच अंतर आहे म्हणून थोडं लवकर लवकर चाललोय. सेवक गेले. सेवक गेल्यानंतर भरतानी पाहिलं, कुठले तुम्ही? आम्ही अयोध्येचे आणि तुम्हाला बोलवण्यासाठी आलेलो आहे. भरताच्या मनात आधीच पाल चुकचुक होत होती. भरताचा अंदाज वाटला. त्यांचे चेहरे हसके नव्हते, रडके दिसले. त्यांनी अंदाज काढला, काहीतरी संकट आले माझ्या अयोध्येवरती, काहीतरी दुःख आलंय, काय झालंय मला सांगा. त्यावेळेस ते सेवक म्हणू लागले, महाराज आम्हाला दुःख वाटत नाही. सांगू नका म्हणले होते ना तिकडं, आम्हाला दुःख वाटत नाही. आम्हाला फक्त एकच वाटतंय की तुम्ही बऱ्याच वर्षापासून येऊन आजोळी राहिलात ना, याच्यासाठी तुमची आमची भेट होऊन बरेच दिवस झालं, म्हणून तुमची आठवण येऊन आमच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं, नाही आपल्याला जायचंय, आम्ही बोलवायला आलोय. शत्रुघ्न आणि भरत दोघं रथामध्ये बसले. बसल्यानंतर निघालेले आहेत. आता निघाल्यानंतर रस्त्यानं असताना अपशकुन बसू लागलेला आहे. कावळ्याचा थवा चाललेला आहे. रिकाम्या घागरीची एक बाई समोरून आणलेली आहे. अनेक अपशकुन दिसू लागले त्यांना. त्याच्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊ लागले की नक्कीच काहीतरी आकांत मांडलाय, नक्कीच काहीतरी झालंय. अयोध्येच्या प्रवेशद्वाराजवळ आले. दरवेळेस असं होतं, भरत आजोळाहून येऊ लागलाय म्हणलं की मोठ्या प्रवेशद्वाराला राजा दशरथ उभे राहिलेले असायचे. प्रभू रामचंद्र असलेले दिसायचे, लक्ष्मण राजा असलेला दिसायचा. सगळेजण आनंदानं भरता आलास का, शत्रुघ्न आलास का आनंदाने मिठीवर बोलायचे. पण आज दादाही दिसत नाहीत, बाबाही दिसत नाहीत, माझा लक्ष्मण दादाही दिसत नाही. दुःख वाटू लागलेलं आहे. दोघा भावांनी विचार केला, इकडं तिकडं न बघता आपल्या बाबाचं प्रेम कुणावर आहे, आपल्या आईवर आहे, कैकेयीवर आहे.
माझा राम, माझा दादा सुद्धा जास्त प्रेम आईवर करतोय, माझ्या कैकेयीवर प्रेम करतोय. आणि म्हणून हे तिघ जण माझ्या आईच्या महालामध्ये आईला काहीतरी बातचीत करत बसले असतील, आपण तिकडे जावं म्हणून सर 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 आपला रथभर त्या राजवाड्यामध्ये घातला आणि घालून टपाटप रथाच्या खाली उड्या घातल्या आणि उड्या घालून आई साहेबाच्या महालाकडे जाऊन निघाले. निघाल्यानंतर कैकेयीनं पाहिलं, कैकेयी लगबगीनं पुढे आलेली आहे. भरता भरता, माझे भाऊ बरं आहे का? माझी वहिनी बरी आहे का? माझ्या भावाची लेकरं बरी आहेत का? घरात नवऱ्याचं प्रेत पडलंय, मोठेपणा माहेरचा विचारू लागलेली आहे. भरत म्हणू लागलेत, माझे बाबा कुठे आहेत सांग, माझे दादा कुठे आहेत सांग, माझा लक्ष्मण कुठे आहे मला सांग. त्यावेळेस आई म्हणते, अरे जाऊ दे, मला सांग माझे बरे कागद असतील ना असतील, मला भेटायचं आहे. अरे भरता, अरे ऐक म्हणले, लक्ष देऊन, मी एका संधीचं सोनं केलंय. आई कोणतं सोनं केली सांग ना मला. एक असं सोनं केलंय. जाऊ दे म्हणले. आई मला अनेक आपसुकून वाटतात ग, रात्री मला स्वप्नही घाण घाण काहीतरी वेगळेच विचित्र स्वप्न पडले. रस्त्याने येत असताना मला अनेक आपसुकून दिसलेलं आहे, त्याचं मला कारण समजत नाही. हो रे जाऊ दे, काही नाही म्हणले, तुझा बाप मेलाय, तुझा बाप मेलाय, सहज म्हणली तिनं, तुझा बाप मेलाय आणि उद्या तुला गादीवर बसायचंय आणि ही तयारी चालू आहे. आणि ते सगळं झालं नसतं, त्या मंत्रेनं मला मदत केली म्हणून हे घडलंय. असा शब्द म्हणल्यावर उशीर तर एवढा राग आला भरताला, तळपायाची एक मस्तकाला लागली. अगं मी आलोय बराच वेळापासून विचारतोय काय चाललंय काय झालंय, मला सांगत नाहीस आणि म्हणतेस बाप मेलाय म्हणून. काय घडलंय मला सांग. काहीच नाही भरता, तुझ्या बापाकडे माझे 2 वचन राहिले होते, ते वचन आज मी मागून घेतले. पहिलं वचन होतं तुला गादीवर बसवायचं आणि दुसरं वचन होतं रामाला 14 वर्षाचा वनवास द्यायचं. आणि त्याच्यामुळे दुःख तुझ्या बापाला झालं आणि त्याच्या दुःखात तुझा बाप मेलाय. अगं आई, तू माय आहेस का लाव आहेस? कंबरेची तलवार खसकन बाहेर काढली, एकाच गावात माईचे 2 तुकडे करावा असा विचार मुडकं उडवायचा होता भरताचा. पण भरताने म्हणलं नाही, माझा दादा वनात फिरू लागलाय, अनेक साधू संतांच्या आश्रमात जाणार आहे, संतांच्या संगतीत जाणार आहे, ते संत माझ्या रामाकडे बघतील, माझ्या दादाकडे बघतील. बघा ह्याच भरताचा भाऊ माईचं मुडकं उडवलाय, माईला मारलाय आणि हा शब्द माझ्या रामाला लागेल आणि त्याचा भाऊ हा घाण वाईट कर्म केलाय, याच्यासाठी मला हे पाप करायचं नाही. भरतानी खाली मान घातलेला आहे. दैनीय अवस्था बघून डोळ्यावाटी घळ 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 पाणी गाळू लागलेलं आहे. राजा भरत रडत रडत बाहेर आलेले, जिकडे आपल्या पिताजीचं शेव पडलेले तिकडे निघालेत. पण इतक्यामध्ये एक नटून तटून म्हातारी, अंगावर दिव्य वस्त्र घातलेली आहे, सेंट अत्तर काय मारायचे मारली, डोक्याला 4-5 फुलाची गजरे लावली आणि हसत नाचत मुरडत. तिला वाटलंय भरताला आत्ता कळालं असेल आणि गादी मिळणार म्हणून मला बक्षीस दिलं असं वाटलं आणि भरताच्या पुढे आली. भरता बरं केले का रे मी बरं केले का रे मी, असं म्हणल्या उशी शत्रुघ्न पळत आला, तिच्या कंबरड्यातच एक लाथ घातली त्या म्हातारीच्या. पडली खोपाड्यात जाऊ. खेरडे कोत्याचं नव्हतं केलीस, माझा संसार सुखाचा होता, माझ्या घरात सगळा आनंद होता, त्याच्यामध्ये असणार अशा प्रकारची विरजन घालून माझ्या संसाराची अशी अवस्था केलीस म्हणून त्या मंथरीच्या कंबरड्यात लाट शत्रुघ्नांना गाठली. आणि इतक्यामध्ये असणार रडत असणार हे दोघं भावंड शोकाला पारावार राहिले नाही. कौशल्य आई साहेब, सुमित्रा आई साहेब त्या प्रेताजवळ बसलेले होते, त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एकांत मांडला शोक करू लागले. शोकामध्ये ते एवढे लीन झाले वशिष्ठांनी समजावून सांगितलं, भरता जे व्हायचं ते झालं, कर्माचे भोग आहेत रे, भोग भोगावेच लागतात. प्रत्येकाला केलेल्या कर्माची जी पाठीमागत जायचं ते पाप आणि पुण्य, त्याचा जो साठा द्यायचा आहे ना, त्या प्रत्येकाला या मृत्यू लोकांमध्ये चुकवावाच लागतो. केले कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, कर्म झाले तेचे भोगाले,
केले कर्म झाले तेची भोग केले कर्म झाले तेची भोग केले कर्म झाले तेची भोग उपजले मेले आईचे किती उपजले 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 मेले ऐसे गाता हरि मुखे सर्वांना समजावून सांगितलं, शोक करू नका, शांत बसा, झालेलं झालं. प्रत्येकाला हा विधी, हा योग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. दिव्य अशा प्रकारची चंदनाची असणारी लाकडं शरीवच्या तीरावरती जमा केलेले आहेत. त्याचं सरण असलेलं आहे आणि शोक सागरामध्ये सगळी बुडालेली अयोध्याची असणारी जनता दशरथ राजाचं प्रेत प्रभू रामाच्या जयराम श्रीराम नामाच्या गजरामध्ये अनंतामध्ये असणारं ते विलीन केलेलं आहे. जी उत्तर क्रिया करायची त्या ठिकाणी झालेली आहे. आता भरताला गादीवर बसवायचं आहे.
या गादीवर बसण्यासाठी 36 लोकांची सभा भरली. आता कोण कोण होते ते सांगाय वेळ नाही बरं. 11 ऋषी होते सभेसाठी. त्याच्यामध्ये असणारे मुख्य असणारे दिव्य असणारे वशिष्ठ महाराज उभे राहिले आणि वशिष्ठ गुरुवर त्या सभेच्या ठिकाणी उभे राहून सांगू लागलेले, दुःख झालेलं आहे. आपल्या राजा दशरथ आपल्याला सोडून इहलोकीची यात्रा संपवून गेलेले आहेत. आता खरा गादीचा अधिकारी राम होते, पण रामालाही वनवास झालेला आहे. त्याच्यामुळे आता अधिकारी कोण आहे, तर आता उत्तराधिकारी म्हणून आपल्याला भरताला गादीवरती बसवायचं आहे आणि हा सोहळा आता आपल्याला इथं साजरा करायचा आहे असं ते उठून त्या सभेमध्ये सांगू लागले. ते बोलल्यानंतर एका बाजूला माझी कौसल्यामाई उभी होती. कौसल्यामाई तुलसीदास रामायणामध्ये तुलसीदास महाराज सांगतात, कौसल्यामाई त्या गोष्टीला अनुमोदन देण्यासाठी सांगते, माझा भरत गादीवर बसवावा हीच माझी अपेक्षा आहे. असं म्हणून आईसाहेब बोलतात न बोलतात इतक्यामध्ये भरत एका कोपऱ्यामध्ये बसला होता. भरत हंबरडा फोडून रडत उठलेला आहे. गुरुवर या हे माते, ह्या वाईट पापी भरताचं नाव कशाला तुम्ही मुखावाट घेताय हो? ती माझी माय म्हणणारी कैकेयी तिने एकदा या अधम असणाऱ्या भरताचं नाव फक्त भरताला गादी, भरताला राज्य हा शब्द काढल्या उशीर माझा दादा वनवासाला गेला आणि 3 माया माझ्या विधवा झाल्या हो. फक्त भरत गादीवर बसायचं आहे म्हणल्याबरोबर एवढं माझ्यामुळं झालं, हे घडलंय. आणि एवढं जर दुःख तुम्हाला सगळ्याला परत परत जर घडत असेल ना, तर ह्या दुर्जनाचं नाव त्या गादीसाठी कशाला घेताय तुम्ही हो? भरत म्हणू लागलेला आहे, मी गादीचा अधिकारी नाही, मी गादीवरती बसणार नाही. माझं नाव घेतल्यामुळं, अनेकाचं नाम घेतल्यामुळं अनेकाच्या जीवात दुःखाचं छालन होतं, दुःखाचं हरण होतं आणि पुण्यपत्रात पडतं. पण माझ्यासारख्या दुर्जनाचं नाव घेतल्यामुळं जर समोर पाप जर उभं राहत असेल ना, तर माझं नाव सुद्धा काढू नका, मी गादीवरती बसणार नाही. मला माझा दादाच गादीवर बसला पाहिजे. अट्टहासाला भेटला भरताने सांगितलेलं नाही, माझा दादा ज्या ठिकाणी आहे तिथं मला जायचं आहे. त्यावेळेस म्हणू लागले विश्वामित्राला, गुरुवर या माझी एक विनवणी आहे तुम्हाला. माझ्या माईनं, तिला माय सुद्धा म्हणायची तिची लायकी नाही, ती माझी आई होऊ शकत नाही. भरतानं आईची निंदा केली. भरतानं आईची निंदा केली, सांगितलेलं ती माझी आईच नाही, आईची लायकीच नाही तिची माझ्या. तिनं मागितलं होतं तुम्हाला, काय मागितलं होतं? आधी भरताला राज्य म्हणलं होतं ना. गुरुवर्या तुम्ही करायचं होतं ना, अगोदर मला तिचं पहिलं वचन पूर्ण करायचं होतं, मला बोलावणं पाठवायचं होतं, मला गादीवर बसवायचं होतं, मला राज्याभिषेक करायचं होतं. मग दुसरं वचन होतं ना तिचं, पहिलं वचन अगोदर 1 नंबरला पूर्ण करायचं, मला गादीवर बसवायचं. आणि दुसऱ्या नंबरचं जे वचन होतं माझ्या दादाला वनवास, तो दुसऱ्या नंबरचं वचन नंतर पूर्ण करायचं ना. तुम्हाला पहिलं वचन पूर्ण न करता दुसरं वचन अगोदर पूर्ण करताय आणि नंतर पहिल्या वचनाच्या पाठीमागे लागताय, याला भाऊ म्हणतात. काय भरताचं चिंतन आहे बघा. आधी दादाला वनवास आणि नंतर मला गादी, हे मागितलंय का? नाही, आधी मला गादी आणि नंतर माझ्या भावाला वनवास. मग तुम्ही आधी माझ्या भावाला वनवास का दिलात ते मला सांगा. गुरुवर्याच्या समोर त्यांनी प्रश्न निर्माण केला. गुरुवर्याला शब्दांना सुद्धा उत्तर देता येत नाही. वशिष्ठ महाराज म्हणतात, भरता माझा नाईलाज आहे रे, तुला मला गादीवर बसवावंच लागेल. नाही गुरुवर्या, मी गादीवरती नाही बसणार. चला मी आता जाणार, माझ्या दादाची भेट घेणार. आणि म्हणून असणार राजा भरत, शत्रुघ्न दोघं भाऊ असणार भगवंताला भेटण्यासाठी वनाकडे निघाले. अयोध्यावासी लोक म्हणू लागले, आम्ही नाही थांबणार. भरता तुम्ही जर रामाची जर भेट घ्यायला जात असाल ना, तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत वनामध्ये येणार आणि आम्ही सुद्धा भगवंताची एकदा भेट घेणार. तिन्ही माता म्हणू लागले, आम्ही सुद्धा नाही थांबणार. सगळे जण, सगळा अयोध्येचा परिवार रामप्रभूच्या भेटीला आता वनाच्या दिशेने निघालेला आहे. इतक्यामध्ये असणार भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने
राजा को मनाने राजा को मनाने अपने भैया 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 को मनाने राजा का अधिकार राजा को लौटाने भरत चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे अपने राजा को मनाने राम दशरथ के उराभिलाषा राम दशरथ के उराभिलाषा बोले नयन से प्रेम के भाषा बोले नयना से प्रेम के भाषा राम स्वाति जल भरत प्यारा राम स्वाति जल भरत पियरा स्वाति बिना पुनः तृप्त न दिया स्वाति बुंद बिना तृप्त न दिरा योगी चला रे जिसके जन मिटाने योगी चला रे जिसके जन मिटाने भरत चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे अपने राजा को मनाने अवध राम को अर्पण करने अर्पण करने प्रभुता प्रभु के चरणों में धरने अवध राम को अर्पण करने राधा नर नर अवध राम को अर्पण करके अर्पण करने प्रभुता प्रभु के चरणों में धरने राग तिलक के साथ सजा के माता चली चली संग बजा राजा का अधिकार राजा को लौटाने भरत चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे राजा को भरत चला रे राजा को मनाने भरत आपल्या भावाला मनवायसाठी निघालेले अफाट सेना सोबत निघाल्यासारखी पूर्ण अयोध्येची फौजच सोबत निघाली बरं का. वनामध्ये जाता 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 असणार श्रंगार वीरपूर नावाचं जे नगर लागलं होतं ना त्या नगरातल्या लोकांनी पाहिलं अरे अफाट लोकांचा समुदाय आपल्याकडे वनामध्ये येतोय. आजपर्यंत एवढा समुदाय कधी आला नाही. पळत पळत गेला आणि त्या गुहकाला सांगू लागलाय तो माणूस
गुहक महाराज, आज आपल्याकडं आपल्या वनाच्या ठिकाणी अफाट असणारे लोक येत आहेत, त्याचं कोण आहेत ते पहा चला म्हणले. म्हणल्याबरोबर गुहक पुढे आलेला आहे. गुहक येऊन बघतोय तर काय त्याच्या लक्षात आलं हे दुसरं तिसरं कोणी नसून त्या कैकईचं पोरग आहे म्हणला. रामाला वनवासाला पाठवून तो सुखी झाला नाही, त्याची आई सुखी झाली नाही, ती कैकई म्हणायची. असं वाटतं यांना आता परत रामाला भेटावं, त्याला मारावं आणि मग राज्य पूर्ण आपलंच आपणच आपलं करून घ्यावं असा विचार त्यांचा आहे. त्याच्यासाठी ही एवढी सेना सज्ज करून हा निघालाय असा विचार तो गुहक करू लागलेला आहे. गुहकांनी सगळ्यांना सांगितले, बिल्लांना, चला आता आपल्या रामाचं रक्षण करायचंय, आपल्याला शस्त्र हातात घ्या म्हणले. आणि सगळी भिल्ल मंडळी समोरून शस्त्र घेऊन निघालेली आहे. निघाल्यानंतर भिल्लाच्या त्या सैन्यामध्ये एक म्हातारा होता. सगळेजण बघतात, पुढून सैन्य येऊ लागलंय आणि या सैन्यातल्या म्हाताराला एकदम शिंक आली आणि ती शिंक अशी आली डावीकडून शिंकला. त्या म्हाताऱ्यानं म्हणलं, उजवीकडून जर मी शिंकलो असतो तर नक्की अपशकुन होता, पण डावीकडून शिंकलोय याचा अर्थ नक्की शुभ शकून आहे. अरे ते येणारे असणारे शत्रू नाहीत तर ते आपले मित्र आहेत. त्यांनी अंदाज बांधला, कारण जुने माणसं आहेत ना, कोणती नागपुडी चालल्यावर पोरगी बघायला जावं हे सगळे सांगतात शास्त्र, बरं का होय महाराज. उजवी डावी नागपुडी ते शास्त्र वेगळं आहे. पुढून मांजर गेलं तर जायचंच नाही, रस्ता बंद, त्या दिवशी दुसरी तारीख द्यायचं पाहुण्याला, अनेक आहेत बरं का. ते सांगत बस, आपल्याकडे वेळच कमी आहे. उद्या आपली शेवट आहे, उद्या समाप्ती आहे. त्याच्यामुळं आज 7 पर्यंत चालू द्या कथा, चालू द्या का नाही म्हणणार तुम्ही बरं का. कारण असं असणार, त्या वनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं, भिल्लांनी नाही नाही म्हणले, शुभ शकून आहे. मग काय करावं म्हणले, याच्यासाठी आपण 3 प्रकारच्या भेट समोरच्या राजाला पाठवून देऊन बघायची म्हणले. समजा आपण भेट दिली जर त्या राजाने स्वीकार केली तर नक्की ओळखायचं आहे हा तामसी आहे का हा सात्विक आहे, कोणत्या प्रकारचं आहे हे भेटीवर ओळखायचं आहे म्हणले. आणि लगेच असणार त्याला जर सत्वगुणी असेल तर आपली योगी भेट स्वीकारल. मग ओळखायचं की हा चांगल्या प्रकारचा आहे, हा आपल्यासोबत भांडणं करणार नाही, त्याच्यासाठी सत्वगुणी असणारी भेट पाठवूया. तामस गुणी असेल तर तामसी प्रकारची याला भेट पाठवूया, तो स्वीकारला तर ओळखायचा हा तामसी आहे. मग त्यावेळेस त्यांनी भेट पाठवली, कंदमुळं आणि फळं. ती फळं घेऊन गेल्या. उशीर भरताना त्या फळाचा स्वीकार केला, पहिल्या भेटीलाच फळाचा स्वीकार केला. दुसरी माशाची टोपली द्यायची होती पण ती यायची गरजच पडली नाही. पहिल्या भेटीमध्ये भरत प्रसन्न झाले, ते भेट स्वीकारले. स्वीकारल्याबरोबर भिल्लांनी ओळखलं की हा राजा सत्वगुणी आहे आणि ह्या राजाला भांडण्यासाठी निघाला नाही, तामसी प्रकारच्यासाठी निघाला नाही. याच्यासाठी असं म्हणून त्यांनी विचार सांगितला. आणि सांगितल्यानंतर आल्यानंतर गुहाकाची भेट घेतली, भरताला पाहिलं आणि गुहाकाने साष्टांग असं दंडवत भरताच्या चरणावरती घातलेलं आहे. भरताचं बोलणं ऐकलं, समाधान वाटलेलं आहे. आणि वाटल्यानंतर गुहकाची भेट झाली. तिथून पुढे गेल्यानंतर केवट होता, केवटाची भेट झाली. केवटांनी असणार अनेक त्या ठिकाणी भुई नावाडी आणलेले आहेत. सगळ्याला नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसून पैल तीराला नेऊन सोडलेलं आहे. भरताची केवटांनी सुद्धा दर्शन घेतलं. आता पुढून तिथं भारद्वाजीच्या आश्रमाला जायचं आहे. आणि भारद्वाजीच्या आश्रमाला जाण्यासाठी सगळ्यांनी विचार केला, आता आपण संतांचं दर्शन घ्यायचं आहे. आता आपल्या जर भगवंताच्या प्रभू रामाची जर प्राप्ती पाहिजे असेल ना, तर संतांच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती नाही बरं का. देव पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही म्हणसाल देवाच्या समोर जावं आणि त्याचं नाम उच्चारावं. तुम्ही कितीही जरी ध्यान साधना केल्यात तर तो देव तुमचा होणार नाही. याच्यासाठी संत असणारी मध्यस्थी पाहिजे. संताचे संगती मनोमार्ग गते, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग
येणे पंते आकळावा त्रिपाठी येणे पंते आकळावा त्रिपाठी येते हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना भारद्वाजीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर एक दिवसाचा तिथे मुक्काम केलेला आहे. भारद्वाजीने सांगितलेलं आहे उद्या तुम्हाला रामाची भेट करून द्यायची माझी जिम्मेदारी आहे. कारण भरताला माहित होतं आम्ही जर भेटायला गेलो तर दादा भेटणार नाहीत आम्हाला. आता मध्यस्थी कोण संत पाहिजे. भगवंताला भेटायचे असेल ना कोर्टात जर न्यायाधीशाला भेटायचं असेल तर वकील लागतोय ना. वकिलाशिवाय भेटता येत नाही. मग न्यायाधीशापर्यंत जाण्याकरता ज्याप्रमाणे संसारातला वकील लागतोय तदनुसार ईश्वराचं एक न्यायालय आहे आणि या ठिकाणी वकील म्हणून संत महात्मे आहेत. आणि संताशिवाय परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं हे कधीच नाही. पाठीमागं तुम्हाला सुद्धा सांगितलं एक दिवशी मी की संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सांगतात तुम्हाला देवत्व स्वीकारायचं असेल देवाकडे जायचं असेल तर संताला अगोदर शरण जावा. आणि संताला शरण गेल्याशिवाय तुम्हाला देव भेटत नाहीत. म्हणून राधा माता सुद्धा एक संतच आहे आणि सीतामाई सुद्धा संतच आहे. त्या संताच्या चरणावरती वंदन करून भगवंताला भेटायची इच्छा प्राप्त करणं आणि ती इच्छा या संतांनी आपली पूर्ण करणं हा आनंद वेगळा आहे. आणि इथं असणार आता अरण्यकांडाची सुरुवात झालेली आहे बरं का. इथून पुढं
गणपतीला वंदन करून तुलसीदासजी महाराज अरण्यकांडाचं चिंतन सांगू लागलेले आहेत. त्यांची भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर बोलणं झालं. भरताच्या जवळ प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. भरताला समजावून सांगतात, भरता नाही, राज्याचा कारभार तुझ्यासाठी होत आहे, बापाची इच्छा तुझी होती, तू असणार, आता जायचंय आणि तू असणार राज्याचा कारभार सांभाळ, तुझ्याशिवाय कोण आहे. भगवंतानी अपाट समजवलं पण भरत नाही ऐकायला तयार. नाही दादा, मला राज्य नको आहे, मला कारभार नको आहे. तुम्ही जर गादीवर बसणार नसाल ना तर मला त्या गादीचा मोठेपणाच नाही, मला नको आहे ती गादी म्हणले. कौशल्या साहेबांनी विनवलं, सुमित्रेने विनवलं, प्रत्येकाने म्हणले, पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र नाही ऐकलेत. एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनाचं आचरण करणारा मी राम आहे. बोललेल्या वचनाला मी जागणारा राम आहे. माझ्याच्यानं बापाचं वचन मोडणं होणार नाही, कारण ही रघुकुळाची ही रीत चालत आलेली आहे असं प्रभू रामाने त्यांना ठणकावून सांगितलं. तर त्यावेळेस हा निर्णय ठरला नाईलाज आहे. भरत म्हणू लागलेला आहे, दादा ठीक आहे मी माघारी जाईन पण गादीवर मी बसणार नाही, मी गादीवर बसणार नाही. अरे बसावं लागेल, कोण बसणार आहे. असं करा, तुम्हाला जर गादीवर जर मला बसवायची इच्छा असेल ना तर तुमच्या चरणाच्या पादुका द्या, त्या पादुका मी गादीवर ठेवीन आणि मी मात्र एक क्षण सुद्धा मी अयोध्येमध्ये थांबणार नाही. मी ते नगर सोडून मी सुद्धा बाहेर निघून जाईन. राम म्हणू लागले, असं का बोलू लागला श्री भरता. पुढे येणारं कलियुग आहे, शेतासाठी भाऊभावाचा खून करणार आहे, अनेकाचं वैरत्व होणार आहे. तू हे भांडणं सगळे बघन ही तात्या आता विचार कोणता चाललाय. भरत म्हणू लागले, दादा मला माहित नाही, मला राज्य नको, मला धन नको, मला संपदा नको, मला ऐश्वर्य नको, मला फक्त भाऊ पाहिजे. मला भावाशिवाय मला जगणं असंही मला गरज नाही. मी वनात जाईन आणि फक्त तुमचं चिंतन भजन करत बसन. दादा फक्त मला सांगा कोणत्या दिवशी तुम्ही येणार. त्यावेळेस प्रभू सांगू लागलेले आहेत, 14 वर्षाचा मी तुला शब्द दिलेला आहे आणि 14व्या वर्षी माझी वनवासाची पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी मी नक्की नक्की येईन. त्यावेळेस भरत सांगू लागला आहे, नंदीग्राम नावाचं जे गाव आहे ना त्या गावामध्ये, त्या डोंगरामध्ये, त्या वनामध्ये असणार मी फक्त तुमची ध्यानधारणा करत बसेन. मी जाईन, तुमच्या पादुका गादीवरती प्रतिष्ठापित करीन आणि नंतर तिथला राज्य कारभार असणार हा शत्रुघ्न आपला छोटा भाऊ हा चालवेल. मी मात्र एक क्षण, ज्या राज्यात माझा भाऊ नाही ना तिथलं मी पाणी सुद्धा पिणार नाही, तिथं अन्न सुद्धा खाणार नाही आणि मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही असं राजा भरतांनी बोललो. भगवंतांनी पादुका काढून दिल्या, भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, आईसाहेबाचं दर्शन घेतलं, लक्ष्मणाचं दर्शन घेतलं आणि भरत भगवंताच्या पादुका आपल्या डोक्यावरती ठेवला, डोक्याचं आसन केलं आणि डोळे भरून पाणी आणून भरत राजा अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत. अयोध्येमध्ये आले, दिव्य अशा प्रकारचा सोहळा आहे पण दुःख अपाट आहे. म्हणून पादुका गादीवरती स्थानापन्न केलेले आहेत आणि भरत असणारा नंदीग्राम या नगरामध्ये भगवंताचे ध्यान धारणा करत त्या वनामध्ये येऊन बसलेला आहे. इथं असणार पुढच्या कांडाला इथून सुरुवात झालं. तुळशीदास महाराज सांगतात की इथं अरण्यकांडाची सुरुवात आहे. बोलिये रामचंद्र भगवान की जय. हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम राम
हरे 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 राम 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 हरे हरे हे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे हरे राम 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 हरे 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 राम राम हरे हरे भगवान की जय. पवनसुत हनुमान हनुमान की जय. आणि इथपर्यंत असणार अयोध्या कांडाची समाप्ती झालेली आहे आणि अरण्य कांडाला सुरुवात झालेला आहे. भगवंताचा 13 वर्षाचा वनवास संपलेला आहे. आता राहिलेला 1 वर्षाचा वनवास. परमात्मा असणार आईसाहेब असणार एकांत एकट्या बसल्या होत्या. एक दिवशी असा प्रकार झाला, इंद्राचा पुत्र रामप्रभू असणारे कुठेतरी बाहेर गेले होते. आल्यानंतर आईसाहेबाची नजर गेली, मालक नाहीत म्हणून. कुठे गेलेत म्हणून आईसाहेबांनी इकडे तिकडे शोधू लागल्या. शोधत असताना प्रभू रामचंद्र सुंदर सुंदर असणारे जाई जुई मोगरा अनेक फुलाची कळ्या तोडत दिसली. दिसल्यानंतर भगवंतांनी आईसाहेबांनी बघितलं आणि आईसाहेब देवाला म्हणू लागले, रामा मालक काय करता हो तुम्ही? देव म्हणू लागले, नाही ग, अनेक फुलाची असणारे मी कळ्या तोडतोय. त्यावेळेस कशासाठी तोडताय? काय नाही म्हणले, सुंदर असणारी एखादी वेल घ्यावं तिच्यापासून एखादी हार गुंफावा अशी माझी इच्छा आहे. आईसाहेब म्हणल्या, हो ना, मी मदत करते ना तुम्हाला म्हणल्या. आणि आईसाहेबांनी अनेक रानातले फुलं सुंदर सुंदर नाजूक भगवंतांनी तोडून आणले होते. आणलेल्या फुलाचा हार आपल्या एका वेलीनं आईसाहेबांनी गुंफला. भगवंतांनी तो हार हातात घेतला आणि आईसाहेबाच्या गळ्यामध्ये घातला. आईसाहेब म्हणू लागल्या, अगोदरच तुम्ही मला एवढं वेड केलंय म्हणले, तुमचा मोह असा मला लागला, एक क्षण सुद्धा तुमचा मला विरह सोसत नाही म्हणल्या. आणि आणखीन परत हा एवढा मोहित करणारा हार तुम्ही माझ्या गळ्यात घातलात मालक. म्हणून आईसाहेबांनी भगवंताचं दर्शन घेतलं. देवाने सांगितलं, सीते आज आपल्या वनवासाला 13 वर्ष झाली, आता 1 वर्षाचा वनवास आहे आणि म्हणून असणार मी हा तुला हार घालतोय म्हणे.
आता आईच्या अंगावरती तो अलंकार सोनं नव्हतं बरं काही आईसाहेब असं जवळ. तुम्ही म्हणताल बोरमाळ एक दाणी महबूबा काही होता, काहीच नव्हतं. हार घातला. आईसाहेब अदोगरच राजबिंड्या, अदोगरच देखण्या. जगाची माया आहे ती, तिच्या देखणेपणाला काय किंमत आहे. इतक्यामध्ये बोलू नका. इतक्यामध्ये असणार इंद्राचा पुत्र जयंत असणारा, त्याची नजर असणारा आईसाहेबाकडे गेली आणि गेल्यानंतर त्याचं मन लुब्ध गेलं, विषयामध्ये लुब्ध गेलं. तो म्हणू लागलेला आहे मनात, काय सुंदर आहे, एकटी स्त्री दिसू लागली मनामध्ये. आणि मनात असणारी वाईट विषयाची असणारी इच्छा पसारा मांडला मनामध्ये, थैमान घातलं. मग कसं जावं आता जवळ, असं जमणार नाही म्हणला. आणि कावळ्याचं रूप घेतलं आणि कावळ्याचं रूप घेऊन तो जयंत असणारा आईसाहेबाच्या छातीवरती जाऊन बसला. छातीवरती बसला. बसल्यासवर आईसाहेबांनी लगेच आरडाओरडा सुरू केली, कोण आहे, कोण आहे माझ्या छातीवर बसतं मला. असं आईसाहेब बघून परमात्मा बघतात. इतक्यामध्ये देवाला राग आला आणि भगवंतांनी असणारं आता शस्त्र काढून याला मारावं, याला त्रास करावा असा विचार केला. पण तो पळून चालला ना उडून भीतीनं. भगवंतांनी एक गवताची काडी घेतली, त्याला अभिमंत्रित केलं आणि ते गवताची काडी त्याच्या पाठीमागे लावली. हा पळत सुटला, ब्रह्मदेवाकडे गेला. या देवा मला वाचवा, देवा मला वाचवा, नारदजी मला वाचवा. करुणा भाकू लागला, महादेवा वाचवा, शोक करू लागला. माझं काही खरं नाही म्हणला. इतक्यामध्ये असणार देवानी म्हणला, आता आमचा नाही इलाज आहे म्हणले. आता देव कसा आहे, एक बाणी आहे. आता एक बार बाण सोडलाय ना, भगवंताचा बाण पाठीमागे घुसणार नाही. आता तू काय कर, तुला शरण जायचंय तर प्रभू रामाला शरण जा, दुसऱ्याकडे शरण जाऊन तुझं काही होणार नाही म्हणजे. पळत रामाच्या जवळ आला, आईसाहेबाची माफी मागू लागला. देवानी म्हणलं, आईसाहेबाला म्हणलं, आईसाहेब तुम्ही माझी माय. लेकरू आईच्या स्तनाला भूक लागली की दूध प्यायला जातं ना, मी लेकरू म्हणून दूध प्यायला तुमच्या स्तनाकडे आलोय माय. माझा विचार वाईट नव्हता, मी लेकरू आहे. माईनं लेकराची कितीही झालेले अपराध पोटात घालून घ्यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून हांबरडा फोडून वासरू रडावं तसं रडू लागले. त्यावेळेस आईसाहेबाला सुद्धा दया आली. आईसाहेब देवाकडे बघतात, मालक रडू लागले, हे वेडा म्हणले आले. भगवंतांनी म्हणले, मी सोडलेली दरबारची गाडी पाठीमागे येणं शक्य नाही, पण ठीक आहे आता ऐक म्हणले, काडी तर तुझ्या मागे लागलेली आहे. काडी सुसाट वेगानं आली. आल्या उशीर त्याचा डोळा फोडला. फोडल्या उशीर भगवंतांनी सांगितलं, आता तुझा एक डोळा फुटला ना, दुसरा फुटणार नाही. मी आहे, थांब शांत म्हणले. आता त्यांनी म्हणलं, आता एका डोळ्यांनी कसं बघू देवा, काहीच नाही म्हणले. तुला एका डोळ्यानं दोन्हीकडे बघता येतंय. कावळ्याला दोन डोळे नाहीत बरं का, एकच बुबळ आहे, इकडे बी बघते आणि तिकडे बी बघते. त्याच बुबळातून भगवंतांनी शाप देऊन टाकलेला. आणि असं असल्यानंतर पुढे तिथून परमात्मा निघालेले आहेत. नको म्हणले, आता इथं अनेक मायावी लोकांचं वास्तव्य आहे, आता इथं राहायचं नाही, आता पुढं आपल्याला चित्रकूटाला जायचं. मग परमात्मा तिथून पुढे निघाले. निघाल्यानंतर रस्त्यामध्ये आत्री माता, आत्री ऋषीवर्य आणि अनुसया माता यांचा आश्रम लागलेला आहे. आत्री ऋषीच्या संगतीमध्ये देव गेले. गेल्यानंतर भगवंत आलेलं पाहिलं आत्री ऋषींनी आणि आगतम स्वागतम असा मोठेपणा असणार आत्री ऋषींनी केला. भगवंताला आनंद वाटला, आत्री ऋषीला आनंद वाटला. दोघांचं बोलणं झालं. आणि अनुसया माता आईसाहेब असणारी, पतिवर्तीनं वागावं कसं, पतिवर्तेचं चिंतन काय, तिचे 5 असणारे पतिवर्तेचे धर्म कोणते आहेत ते सीता आईसाहेबाला अनुसया मातेनं गुह्य ते ज्ञान सांगितलेलं आहे. ते सांगायला आपल्याकडे वेळ नाही बरं का. आईसाहेबांनी ते चिंतन गोड तिला समजावून सांगितलं सीता मातेला. त्या दिवशीचा एक मुक्काम तिथं झाला. तिथून पुढे असणारे ते निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर आता एक वर्ष घालवायचंय आपल्याला. पंचवटीच्या ठिकाणी ते आता वास्तव्य करावे या उद्देशानं पुढे आले. आल्यानंतर त्या ठिकाणी, कारण 11 ठिकाणं राहण्याची पाठीमाग आपण ऐकलात, वाल्मिक ऋषीवरांना सांगितली होती. त्या ठिकाण जाणली आणि पंचवटीचं ठिकाण आता 1 वर्ष शेवटचा वनवास आपण इथं काढावा या उद्देशानं परमात्मा त्या ठिकाणी गेलेले आहेत. लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मणा आता या ठिकाणी पर्णकुटी बनवा. पर्णकुटी बनवण्यासाठी लक्ष्मण सज्ज झाले.
प्रत्येक झाडाचा पाला. तुम्हाला सांगतो रामायण याच्यासाठी ऐकायचंय, करमणुकीचं साधन म्हणून ऐकू नका रामायण. संसारामध्ये उतरता येते का? संसारामध्ये याचे विचार आपल्यासोबत काही जोडतात का? रामायणामध्ये 2 स्त्रिया आहेत. एक स्त्री अशी आहे, तिला सार्वभौम वैभव आहे, 3 सौती आहेत, एक पती आहे, पण घरात कसलंच कमी नाही, 4 मुलं बाळ लेकर, एवढा आनंद आहे. पण भरल्या संसारावर तिने हेंडगा फिरवला आणि हो त्याचं नव्हतं केलं, कपाळाचं कुंकू पुसरण पूर्ण संसार वाटाला लावून टाकला. ती म्हणजे कैकेयी. आणि जगाची माया आहे ही सीता माता वनवासात गेली आहे. पंचवटीच्या ठिकाणी घोर जंगल आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते तू राजाची लेक, राजाची सून, अगं अशा वनामध्ये आपण कसं राहणार? इथं हिंस्र पशुचं वास्तव्य आहे, वाघ आहेत, सिंह आहेत, लाडगे आहेत, आणि अशामध्ये आपण वास्तव्य करणं शक्य नाही, अवघड दिसू लागले. तर त्यावेळेस म्हणते, आईसाहेब म्हणते, मला काळजी करू नका, अहो प्रत्येक झाडाचा पाला पाला गोळा करू, झाडाची लकडी आपण गोळा करू, एक एक पत्ता 3 तिनके, एक एक लकडी 3 तिनके, आपण या ठिकाणी एक आपलं मन निर्माण करू. आणि त्या ठिकाणी ती पर्णकुटी निर्माण करण्यासाठी आईसाहेब सज्ज झाली. वनात जागा नसताना, राजवाडा नसताना त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची झोपडी निर्माण करून संसाराला मोठेपणा देणारी, मालक तुम्ही असाल तर मला काय म्हणणारी, ही एक जगाची मायेच आहे. एकीनं संसार फोडला, एकीनं संसाराची जाडाजोडव केली. ही सीताई साहेब आहे. अनेक लाकडं आणलेले त्या ठिकाणी लक्ष्मणाने आणि सुंदर असणारी पर्णकुटी निर्माण केली आहे. त्या ठिकाणी वास्तव्य करू लागले. आनंदानं त्या ठिकाणी वास्तव्य करतात. राजा लक्ष्मण आईसाहेबाला वनामध्ये जायचे, चांगली सुंदर सुंदर फळं आणायची, दादासाठी सुंदर सुंदर फळं आणायची, त्यांची सेवा करायची. 14 वर्षाची उपस्थित, पण कधी काही नाही खाल्ले, फक्त भावालाच खाऊ घालायची. बरं काय, एवढी सेवा एवढी अफाट लक्ष्मणाने केली. कारण लक्ष्मणाची आईची अवस्था, आईला जे ढवाळे लागले होते ना, ज्येष्ठाची सेवाच करायची ढवाळे लागले होते. कारण त्यांचा तो दारवंटाच होता, सेवा हाच दारवंटा. एक दिवशी असा प्रकार झाला. अनंत ब्रह्मांडाचे मालक माझे प्रभू रामचंद्र आदिमाया शक्ती सीता आईसाहेब, दुपारची सकाळची वेळ होती, कोवळं ऊन, थंड असा वाऱ्याची झुळूक आलेली आहे. आनंदानं त्या ठिकाणी बसले, दोघजण चिंतन करतात. लक्ष्मण आपल्यासाठी अफाट कष्ट करतोय, अफाट कष्ट करतोय. आईसाहेब म्हणू लागल्या, सेवा करण्यासाठीच राजा लक्ष्मण वनात आलेला आहे. आणि राजा लक्ष्मण वनामध्ये फळं मुळं आणण्यासाठी गेलेले आहेत. गेल्यानंतर एक जाळी दिसलेली भली मोठी, इकडे तिकडे ते फिरू लागले, फळं तोडू लागले, काही फळं त्यांनी जमा केलं. जमा केल्यानंतर त्या जी समोरची जाळी होती ना, त्या जाळीमध्ये सांब नावाचा दैत्य तपश्चर्या करत बसला होता. आणि त्यांनी असं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि त्यांनी देव प्रसन्न झाले. काय पाहिजे मग? काहीच नको म्हणे, मला धारदार शस्त्र पाहिजे, खडक पाहिजे म्हणला. आता सामान्य तपश्चर्या केली, ते शस्त्र वरून निघालेलं आहे आणि शस्त्र रस्त्यात आलेलं आहे. आणि आल्यानंतर ते शस्त्र धारदार असणारी तलवार, ते खडक विचार करू लागलेलं आहे, आपण जर ह्या दुर्जनाच्या हातात गेलो तर अवघड होणार आहे, धर्मावर अन्याय होणार आहे, धर्माचा नाश होणार आहे, साधू संतांचे सप्ते बंद होणार आहेत, अखंड हरिनाम सप्त कडला निघून जाणार आहे, अनेक ऋषी मुनीला हा मारणार आहे. मग आपण काय करावं? दुर्जनाच्या हातात न पडता सज्जनाच्या हातात पडावं, जेणेकरून धर्माचं रक्षण करणार आहे कोण आहे त्याच्याकडे आपण जावं, हा विचार ते खडग करू लागलेला आहे. आणि ती तलवार त्या सांब नावाच्या राक्षसाच्या हातात न जाता राजा लक्ष्मणाच्या समोर येऊन थांबलेली आहे. लक्ष्मणाने तलवार हातात घेतली आणि हातात घेतल्यावर लक्ष्मणाचं काम ऐकायचं आहे. आता हातात शस्त्र आल्यावर शस्त्राचं काम काय हो? धार आहे का नाही बघायचं ना. लक्ष्मणाने विचार केला, आता ही तलवार आहे, अरे आकाशातून आली आहे, कुठून काय ना, आपल्याला काय करायचंय, पण हिला धार आहे का नाही बघावं म्हणले. आणि समोरच्या जाळीवरती खनखन मारा केला. मारा केल्यावर ते आत बसलो होतो तपश्चर्या करत, त्याचं मुंडकं उडालं, ते जाग्यावरच मेलं. त्याचा पूर रक्ताचा लांब लोंडा गेलेला आहे. आता त्याची माय कोण आहे? शूर्पणखा. ती झोपली होती रात्री, तिला झोपेमध्ये स्वप्न पडलं, माझ्या पोराचा काटा कोणीतरी काढलाय. आता तिनं लगेच अंतर्ज्ञानी होती, भयंकर जादू, बंगाली, आ छू सगळ्या विद्या तिला प्राप्त होते बरं का. तिने लगेच असणार जाणलं कोण आहे.
तर कोणीतरी असणारा एक क्षत्रिय आहे, त्यांनी माझ्या पोराला मारलंय, मग त्याचा काटा कसा काढावा हा विचार केली. जर मी अशा अकराळ विक्राळ जर वेशेमध्ये गेले तर ते मला सोडणार नाही. ती बी बलवान दिसू लागलेला आहे. त्याच्या समोर जावं, त्याच्या मार